शरद पवारांची राजकारणातली गुगली अनेकांना कळत नाही। पवारांनी मला अजून गुगली टाकली नाही आणि यापुढेही गुगली टाकणार नाहीत। एकनाथ शिंदेंचं मिश्किल विधान। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। सूत्रांची माहिती तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। भाजप आणि मनसे पक्षाची तनमन धनाची युती। मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, त्यात नवल काय? सामनातून खोचकटोला। ईव्हीएम मधून कुठलाही डेटा डिलीट करू नका, सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश। ईव्हीएम पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्टात सुनावणी। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून घमासान। नियमांच्या पालनावरून अधिकाऱ्यांवर अनेक मंत्र्यांची नाराजी। पीओपी मूर्ती विसर्जन बंदी विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार। आपत्ती व्यवस्थापन समितीत अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश। मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल। आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर। प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई होणार। शिक्षण आयुक्तांचा शाळांना इशारा। राज्यात आतापर्यंत 3,05,159 अर्ज दाखल। उन्हाळी कांद्यांचा हंगाम लांबल्यामुळे दरात वाढ। घाऊक बाजारात कांद्यांची 25 ते 32 रुपयांनी विक्री। मागील महिन्यापासून दर चढेच। महाकुंभमेळ्यात माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान। पर्वणी साधण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल। पहाटेपासून आतापर्यंत 64 लाखाहून अधिक भाविकांचं महास्नान। 19 तारखेपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का। पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर। नवख्या हर्षित राणाला भारतीय संघात स्थान।